Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. पूर्ण ब्लॉक झाला आणि पूर्ण नदीचं वळण आहे हे शेतात आलं आणि शेत असं पूर्ण जमीन पीक सगळं नासधूस झालंय, सगळं संपून गेलंय, सगळं काही राहिलेलं नाही ते शेतात. सकाळी आलो तर सगळं शेतात पाणीच होतं, काहीच नव्हतं, डोळ्यात अश्रू आहेत फक्त. एक एकर शेती पूर्ण खरडून गेली, म्हणजे 25 फूट खड्डा आहे तिथं आता, आणि 2 एकर मधले कपाशी पूर्ण संपून गेली, म्हणजे काहीच नाही करता येत, काही करूच शकत नाही त्या कपाशीला. बीड जिल्ह्यातल्या पारगाव शिरस या गावामध्ये मी आहे आणि या गावामध्ये एका शेतकऱ्याचं संपूर्ण शेतच वाहून गेलंय. ते शेत असं वाहून गेलंय की 1 एकरच्या आसपास नदीचा लगतचा जो भाग आहे तो पाण्याने गिळलाय आणि तो शेतकऱ्याच्या काळजावरती घालाय. एखाद्या शेतीचा भूगोल किंवा शेतकऱ्याच्या भविष्याचा भूगोल कसा बदलतो हे बीडमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. समोर ही केटी आहे आणि या केटीमधून ते पूर्णतः पाणी समोर न गेल्यामुळं त्या पाण्याने वळण घेतलं आणि इथल्या शेतकऱ्याचं जवळपास 1 एकरपेक्षा जास्त शेत, माती हे सगळं खरडून गेलंय. मी मागच्या काही वेळापासून इथे उभा आहे आणि सतत हे शेताचा जो भाग आहे तो पाण्यामध्ये खाली कोसळतोय. या शेतामध्ये कपाशी आहे, कपाशी संपूर्णतः झोपलेली आहे, परंतु या शेतकऱ्यावर आपलं शेत वाहून गेल्यामुळं उघड्यावर येण्याची पाळी आली आहे. खाण्याचे वांदे आहेत, झोपण्याचे वांदे आहेत, पैशांची तारांबळ आहे आणि अशातच आता भविष्याचा प्रश्न हा आ वासून त्यांच्या समोर उभा राहिला आहे. त्यांचं पीक इथे बघा तुम्ही, कपाशी संपूर्णतः झोपलेली आहे. आम्ही चप्पला त्या गावामध्ये सोडल्यात, कारण चप्पल घेऊन इथे येता येत नाही. तुम्हाला इथे यायचं असेल तर पायी चिखल तुडवत यावं लागतं. आणि हे जे शेतकरी आहेत यांनी लाखो रुपये खर्च करून कधीतरी त्यांच्या आयुष्यात हा बंधाऱ्यातून जमिनीमध्ये माती भरवलेली होती, पण ज्या पद्धतीने इथे पाऊस झालेला आहे, पूर आलेला आहे, त्यामुळे त्यांची निम्मी शेती ही वाहून गेली आहे. आणि ते सांगतायत की जर पाऊस सुरू असला तर हा जो पाण्यामुळे कोरला गेलेला भाग आहे तो त्यांच्या बांधापर्यंत जाईल, म्हणजे 1 एकरपेक्षा जास्तीची शेती त्यांना खरडून जाण्याची भीती आहे. त्यामुळं ते हतबल झालेले आहेत. त्यांची कपाशी गेली आहे, त्यांची शेती जमीन गेली आहे. ज्या जमिनीवर शेतकरी कसतो, त्याचा मुलाबाळांचं लेकरांचं भविष्य बनवतो, ती शेती वाहून गेल्यामुळे सुद्धा आता शेतकरी इथे हतबल, निराश, एक प्रकारे आपण म्हणूयात की मानसिक स्थिती शेतकऱ्यांची ढासळून गेली आहे. या निमित्तानं त्यांना मदतीची गरज आहे. ते शेतकरी पठाण आपल्या सोबत आहेत. काय झालं होतं त्या दिवशी पूर आलेला होता? या ऐकून या. खूप मोठा पूर आला साहेब, आणि बंधारा पूर्ण ब्लॉक झाला आणि पूर्ण नदीचं वळण आहे हे शेतात आलं आणि शेत असं पूर्ण जमीन पीक सगळं नासधूस झालंय, सगळं संपून गेलंय, सगळं काही राहिलेलं नाही त्या शेतामध्ये. 2 एकर होतं, 2 एकरपैकी 1 एकर जमीन असं 20-25 फूट खड्डा जमिनीत पडलेला आहे आणि आता शिल्लक काहीच राहिलेलं नाही. शासनातर्फे फक्त तुम्हाला कधी कळालं की आपल्या शेतात पाणी शिरलं? दुसऱ्या दिवशी सकाळी आलो तर सगळं शेतात पाणीच होतं, काहीच नव्हतं, डोळ्यात अश्रू आहेत फक्त. आता हे किती शेती खरडली तुमची? 1 एकर पूर्ण खरडून गेली आणि 2 एकरचं पीक संपून गेलंय. 1 एकर शेती पूर्ण खरडून गेली, म्हणजे 25 फूट खड्डा आहे तिथं आता, आणि 2 एकर मधले कपाशी पूर्ण संपून गेली, म्हणजे काहीच नाही करता येत, काही करूच शकत नाही त्या कपाशीला. दोड्या सडल्या, पाला निघून गेला, हे वस्तुस्थिती साहेब. ती जी शेती वाहून गेली त्याच्यामध्ये कुठलं पीक होतं? कपाशी होती. ड्रीप इरिगेशन खाली येते, परत ड्रीप सहित गेलाय सगळं निघून. काय नाही, ड्रीप नाही, काय नाही, काय राहिलं नाही. किती लाखांचं नुकसान झालं तुमचं? साधारणतः 15 लाख ते 20 लाख रुपये खर्च येईल सर, नीट करायचं म्हणलं तर. हा पीक तर गेलंय आता,
पीक संपून गेले, पिकाचा काही विषय नाही, पण हे दुरुस्त करायचं म्हणलं तर 20 लाख रुपये खर्च आहे आज. आता कसं दुरुस्त करणार तुम्ही? काय आता बंधाऱ्यातून कुठून तरी माती आणणे, ते भरणे, हे ह्याशिवाय पर्यायच नाही दुसरा. पीक तर नाही, मग पैसा नाही, मग ही शेती आता 10 वर्ष पडक राहणार आहे. 10 वर्षानंतर जसं उभं राहील तसं राहील. कुणी अधिकारी वगैरे कुणी आला होता? अधिकारी फक्त तलाठी काका आलते, बांधावून त्यांनी पाहिलं, पाणी केली, ह्याच्या व्यतिरिक्त कुठला अधिकारी आलेला नाही. इथं आले होते का? इथं नाही, तिथं आले, तिथून पाहिलंय, पंचनामा केलाय, झालं, संपलं. याच्या व्यतिरिक्त काही झालेलं नाही. पण आता हे बघा, तुम्ही त्यांचं शेत जर बघितलं ना तर मागे जवळपास 2.5 एकरांचं शेत आहे आणि हे कपाशीची झाडं खाली पूर्णतः झोपली आहेत. मी पठाण्यांना विनंती, दाखवा तुमचं किती हाईट आहे या झाडाची. 6 फूट, 5.5-6 फूट हाईट आहे. 6 फूट हाईट आहे. एका झाडाला कमीत कमी 100 कैऱ्या होत्या. 100 कैऱ्या होत्या. आता एक 10 ते 12 कैऱ्या राहिल्यात, ते बी सडल्यात, काहीच राहिलं नाही त्याच्यात. आता काय करायला लागेल याचं? काहीच नाही, सोडून द्यावं लागेल. काही वेचणीच होणार नाही ना, कापूसच सडलाय पूर्ण. काय वेचणी होणार आहे त्याची? कोण वेचणी करणार? कोणी वेचणी करणार नाही. हे सोडून द्यावं लागेल. आहे तसंच. मला सांगा, आता तुमच्या घरात किती लोक आहेत आणि काय करतात? घरात आम्ही 6 माणसं आहेत सर. सगळी शेतीवर अवलंबून आहेत. दुसरं काही उत्पन्नाचा सोर्स नाही, काही नाही. आत्महत्येशिवाय पर्याय नाही. नाही, आत्महत्या करणं हा काय पर्याय नाही आहे. मग काय करणार? काय उत्पन्नाचं सोर्स? काय 12 महिने जे पिकविलंय ते संपून गेलं ना. उत्पन्नाचा सोर्स काय आता? त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, हतबल झालेले आहेत, पण त्यांचं जे नुकसान झालंय ते कधीही भरून निघणार नाहीये. ही जी जमीन खरडून गेली आहे, सरकार जे सांगतंय की आम्ही खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना मदत करू वगैरे, हे यांचं म्हणणं आहे की 10 वर्ष हे शेत परत ठाव ठिकाणावर येणार नाही, करण्याजोगं होणार नाही. ही किटी काढावी लागेल. त्यांनी काय, तुम्ही एका पोकलेनवाल्याला फोन केलेला होता. पोकलेनला मी म्हणलं कमीत कमी ते किटी जरी काढलं तर हे पुढचं वाचल, पण ते पाणीच एवढं सोर्स नाही आलाय. रात्री इतका पाऊस झालाय, 50,000 रुपये रात्री मी त्याला डिपॉझिट दिले सर. नुसतं पोकलेनवाल्याला इथं आणायचं भाडे दिले मी. कमीत कमी पुढचं तरी वाचल ह्या हिशोबाने. पण नाही, पाऊस जास्त झाला, पोकलेनवाला यायला तयार नाही. पण ते आता पण करता येणार नाही ना. नाही करता येणार. आता संपलंच आहे. आता हे पूर्ण जाणार, खरडून जाणार. काही विषय नाही. 3 दिवस पाऊस सांगते, आणखीन पाणी वाढणारच आहे. तुमचा मुलगा काय करतो? मुलगा काय आता लोकांच्या लॅबवर काम करतोय. हे करता धरतो तुम्हीच आहेत? करते धरता मीच. आणि मुलीचं लग्न वगैरे झालं? मुलीचं लग्न 2 वर्षापूर्वी झालंय. आता उदरनिर्वाह कसा करणार घरात? शेतीवरच. आता मोलमजुरी, दुसरा काय पर्याय? बघा, उद्विग्न झालेत ते आणि सरकारला लक्ष द्यायला लागेल. हे जे तुम्हाला दिसतंय ना, खरडून गेलेलं आहे, खरडून गेलेलं नाही आहे. याच्या खाली 25 फुटांपर्यंत पाणी आहे, त्याची खोली आहे आणि पाणी सतत वाहत आहे. रात्री 1:30 वाजेच्या नंतर बीडमध्ये इतका पाऊस झाला आहे, हे पाणी ओसरलेलं होतं, पण हे पाणी पुन्हा एकदा सुरू झालं आहे. या सगळ्या शेतामध्ये चिखल आहे. हे चिखलाची भीती या शेतकऱ्यांना नाही आहे, पण ज्या पद्धतीने त्यांचं शेत हे खरडून जात आहे, माती वाहून जाते, ही माती परत भरायची कशी, हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. बरं, आता जरी भरली तर भविष्यामध्ये पुन्हा एकदा जरी असा पूर आला तर त्यावेळेला सुद्धा त्यांचं शेत वाहून जाईल. आता त्यांनी पोकलेनवाल्यांना फोन केला आहे. पोकलेन आता येऊ शकत नाही आहे इथं. त्यांना डिपॉझिट द्यावं लागलं 5-50,000 रुपये, की जर ज्यावेळेला हा पूर ओसरेल त्यावेळेला ही किटी काढली जाईल. आता ही किटी कुणी टाकलेली होती? किटी बनवताना हा विचार नाही का केला की शेतकऱ्यांचं इथे शेती वाहून जाईल म्हणून? असे अनेक प्रश्न आहेत जे उपस्थित होतील, पण पठाण यांच्या या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार कोण? पठाण यांच्या प्रश्नांची उत्तर आहेत का सरकारकडे? दोन्ही अनेक राजकीय नेते, आमदार, मंत्री, काय मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळे ग्राउंडवर आहेत. पण हे ग्राउंड पाहायला कुणी येणार आहे का? पठाण यांची शेती पाहायला कुणी आलंय का आतापर्यंत? लोकप्रतिनिधी कुणी नाही. आमदार आलते, आमदारांनी पाहिलं. कोण आले होते? संदीप क्षीरसागर इथं आले होते. त्यांनी पाहिलं, फक्त तिथून पाहिलं, म्हणले झालंय, सगळीकडेच झालंय हे. म्हणजे आपण जिथं उभे तिथं पण नाही, तिथपर्यंत आले आणि झालंय म्हणले, हे सगळीकडेच झालंय. परत कुणी नाही आलं. मग म्हणजे किती उदासीनता आहे राजकीय दृष्टीने. राजकीय नेत्यांना, लोकप्रतिनिधींना इथल्या शेतकऱ्यांची कळवळ आहे की नाही, हा एक प्रश्न आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, ते रडतायत की सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं. आणि हे पठाण हे एक शेतकरी नाही आहेत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, बार्शी तालुक्यामध्ये शरद गंभीर नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. तुम्ही जर मराठवाड्यामध्ये आलात ना, तुम्हाला प्रत्येक गावामध्ये एक शरद गंभीर दिसेल, ज्यांच्या जमिनीचा तर भूगोल बदललाच आहे, पिकाचा भूगोल बदललाच आहे, पण त्यांच्या भविष्याचा सुद्धा भूगोल बदलला आहे. त्यांच्या
शिक्षणासाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाही आहेत. अनेक लोक सांगत होते त्यांना बिस्किट घ्यायला पैसे नाही. तीच अवस्था पठाण यांची आहे. त्यांची शेती वाहून गेली. तुम्ही बघा, ही सगळी कपाशी आता त्यांच्या कामात येणार नाही. हे बघा, या कैऱ्या सडलेल्या आहेत, कच्च्या कैऱ्या आहेत. याच्यानंतर या कैऱ्या जर वाळल्या तर त्यातून कापूस निघतो. पण आता या कैऱ्या सडल्या, झाडं गेलेली आहेत, जमीन अख्खीची अख्खी आता वाहून गेली आहेत. सगळ्या त्यांच्या भविष्याचं राखरांगोळी झाली आहे. पण आता कायदेशीर मदत मिळणार का, हा सुद्धा प्रश्न आहे. तुम्ही काय तलाठ्यांकडे पंचनामा झाला, काय मदतीची तुम्हाला आश्वासन देण्यात आली? कुठले आश्वासन नाही, काय नाही, काय नाही. फक्त पंचनामा झालाय, तो बी आम्हाला माहित नाही झालाय का नाही. ऍक्च्युअल फक्त झालाय हे सांगितलं गेलं आम्हाला, पण आमच्यापर्यंत काहीच माहित नाही त्याचं कुठपर्यंत गेलाय, काय झालंय, पाठपुरावा काही माहित नाही, काही नाही, काही नाही, काही. तर मी तुम्हाला हे दाखवलं, मी पुन्हा दाखवतो तुम्हाला. त्या पाण्याचा जोर वाढतोय आणि ही जमीन जी आहे ती सुद्धा आणखी खरडून जाऊ शकते. पठाण सांगतायत त्या पद्धतीने सरकारचं, प्रशासनाचं, काय अधिकाऱ्यांचं पंचनामा करून गेलेत का, तर गेले. पण आता काय, त्यांच्या भविष्याचं काय, हा सुद्धा प्रश्न अनेकांना भेडसावणार. त्यामुळं अनेकांचे हात आता या शेतकऱ्यांच्या कडे मदतीचे येत आहेत. धाराशिव, सोलापूर किंवा आता ज्यावेळेला मी या बीडमध्ये आलोय, धस्स करणारं दृश्य आहे. एखाद्याला धडकी भरवेल, एखाद्याला भीती घालवेल अशा पद्धतीचा हा पूर आहे. आणि इथून जी माती आणि शेती जमीन वाहून गेली आहे, हे प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे भविष्याबद्दल आणि सगळ्याच गोष्टींबद्दल. सरकारला याकडे लक्ष घालावे लागणार आहे. पठाण यांची शेती जरी वाहून गेलेली असली तर सुद्धा प्रशासकीय पातळीवर त्यांना मदत मिळावी यासाठी गती येणं गरजेचं आहे. आणि इथल्या लोकप्रतिनिधी, सरकारने त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कॅमेरामॅन गोपाळसोबत मी आतिक, मुंबई तकसाठी बीड.